नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आपण या ठिकाणी सरळ या माहिती प्रणालीबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। संबंधित काही शासन निर्णयाच्या देखील महत्त्वाच्या अपडेट्स आहेत, ज्या परीक्षेला जाताना आपण नक्कीच या ठिकाणी लक्षात घ्यायला हव्यात। सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत। आत्मविश्वासाने पेपरला सामोरे जा। त्यामध्ये सरळ प्रणालीबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ। बघा, सरळ प्रणालीची जी सुरुवात आहे, ही सरळ प्रणालीची सुरुवात का झाली किंवा का ती सुरू करायची वाटली, तर 30 सप्टेंबरचा डेटा हा विद्यार्थ्यांचा आपल्याला पटसंख्या नोंदणी किती आहे शाळेमध्ये, शिक्षक संख्या किती आहे, हे मानकं ठरवण्यासाठी महत्त्वाची असते। आणि संबंधित विद्यार्थी हा शाळेमध्ये खरंच आहे की नाही, ही सुद्धा शाश्वतता त्यामध्ये असायला हवी। आणि ही सत्यता असण्याकरिता प्रत्येक विद्यार्थी आधार नोंदीसहित शाळेमध्ये एक माहितीनुसार तो असला पाहिजे। मग ही माहिती वेळोवेळी गोळा करण्यासाठी शिक्षकांचा बराचसा वेळ त्यामध्ये जातो। आणि शाळा ही एक वर्षासाठी असते। वर्षभरासाठी संबंधित विद्यार्थी त्या इयत्तेमध्ये असतो। पुन्हा ती इयत्ता झाल्यावर दुसऱ्या इयत्तेमध्ये तो जात असतो। त्यामुळे प्रत्येक वर्षी हा जो शिक्षकांचा वेळ आहे, मुख्याध्यापकाचा वेळ आहे, शाळेचा जो वेळ आहे, हा अध्ययन अध्यापनातील शैक्षणिक कामाच्या व्यतिरिक्त आधार कार्ड गोळा करणे किंवा इतर संबंधित माहिती पुरविणे, वेळोवेळी आलेल्या माहितीची या ठिकाणी माहिती जमवाजमव करून वरिष्ठ पातळीवर पाठवणे, या सर्व गोष्टींचा डाटा एकत्र जमवण्याकरिता शिक्षकांचा वेळ हा शैक्षणिक कामाकडे जाण्याकरिता 3 जुलै 2015 रोजी सरळ प्रणालीची सुरुवात झालेली आहे। म्हणजे बघा, विचार करा, सरकारने त्या ठिकाणी तुमची अशैक्षणिक कामं जी आहेत, आपण म्हणतोय की आलेला टपाल तयार करायचा, माहिती गोळा करायला वेळ लागतो, या माहिती गोळा करण्याच्या वेळेमध्येच आपली अशैक्षणिक कामे ही जास्त करून तयार होतात आणि शिक्षणापासून विद्यार्थी अध्ययन अध्यापनाच्या कार्यापासून थोडंसं दूर लोटला जातो। आणि यासाठीच या सरळ प्रणालीचा सुरुवात केला। आणि सरळ प्रणाली सुरू करण्या अगोदर मूल्यमापनाचं जे RTI ॲक्ट आपला 2010चा आहे, त्यामध्ये 2009चा आहे, तो 1 एप्रिल 2010ला सुरू झाला। त्यामधील कलम 27 अनुसार शिक्षकांना त्या ठिकाणी जनगणना असेल किंवा निवडणुकीचं कर्तव्य असेल, याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही अशैक्षणिक कामं देण्यात येऊ नये असं देखील दिलेलं होतं। म्हणजे हे कलमसुद्धा लक्षात ठेवा। मग त्या व्यतिरिक्त जर ही अशैक्षणिक कामे कमी करायची असतील शिक्षकांची, तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी सरळ प्रणाली काढावी लागेल। एक शासनाचं त्या ठिकाणी पुढचं पाऊल त्या ठिकाणी उमटलं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये बघा, जो आधार नोंदणीचा जो तपशील आपल्याला हवा होता, जसं की मी सांगितलं की माहितीमध्ये विद्यार्थ्यांच्या आधारसहित, त्याच्या दिव्यांगत्वासहित किंवा त्याच्या संवर्गासहित माहिती ही शाळा स्तरावरती एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर असणं आवश्यक आहे। आणि पाहिजे तेव्हा आपल्याला तो संकलित डाटा त्या ठिकाणी वापरता येईल आणि शिक्षकांचा बराचसा वेळ त्यामध्ये वाचेल। आणि हे आधार कार्डची नोंदणीसुद्धा पहा मित्रांनो, 21 एप्रिल 2015 पासून ही सुरू झालेली आहे। म्हणजे यासाठी 6 ते वयोगट 18 मध्ये जवळपास जेवढी काही विद्यार्थी आहेत शाळेमध्ये, त्यांचे आधार कार्ड काढायची आणि त्याची नोंदणीद्वारे सरळवरती ती अपडेट करायची। जसं की आता या ठिकाणी अपार ID आहे, आधार कार्ड त्या ठिकाणी आवश्यक आहे। आधार कार्ड, वडिलाचं आधार कार्ड किंवा वडिलाचं वोटर ID आपण त्या ठिकाणी जोडून, जसे ABC क्रेडिट्स होते विद्यापीठांद्वारे, तशी अपार ID आता प्रत्येक विद्यार्थ्याचा संकलित डाटा त्याच्या शिक्षणाचा हा त्या अपार ID वरती येणार आहे। त्याच्याशी संबंधित प्रश्नसुद्धा आपल्याला विचारण्यात येईल। आणि संबंधित आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही एक संकल्पना आपल्याला माहिती आहे। ही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही जी संकल्पना आहे, ही 22 जून 2015ची आहे। ठीक आहे। आता यानुसार काय झालं, तर प्रत्येक विद्यार्थी हा प्रगत झाला पाहिजे। प्रत्येक विद्यार्थी हा घरातून येत असताना 100% पालकांचं त्या ठिकाणी एक ॲस्पेक्ट म्हणून घेऊन आलेला असतो। आपण शाळेमध्ये सुद्धा त्याला तेवढंच न्याय देण्यासाठी ही अशैक्षणिक कामे आपल्याला कमी व्हावीत, विद्यार्थ्याच्या अध्ययनामध्ये आपण जास्तीत जास्त लक्ष देऊन विद्यार्थ्याला प्रगत कसं करता येईल, याकरिता देखील एक मदत म्हणून या सरळ प्रणालीची सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लक्षात घ्या, याच्या तारखा आहेत आधार नोंदणी किंवा जसं की आपला ॲक्ट तुम्हाला माहिती आहे, ॲक्टनुसार पुढे नंतर आपण बघितलं तर ती 21 एप्रिल 2015 म्हणजेच आधारची नोंदणी। त्यानंतर एप्रिल महिन्याच्या नंतरच जूनमध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र। आणि त्याच्यानंतर या सर्व गोष्टींना तुम्हाला शासकीय कामं म्हणजेच आपल्या अध्यापनाच्या कामासाठी मदत मिळावी, सर्व ऑर्गनाइज डाटा एका ठिकाणी मिळावा, वेळोवेळी आपली वेळ त्या ठिकाणी शिक्षकांचा वायाला जाणार नाही,
त्यामुळे त्याची काळजी सरळ प्रणाली यामध्ये घेण्यात आलेली आहे. तर 3 जुलै 2015 रोजी ही सरळ प्रणाली त्या ठिकाणी सुरू झाली. आता त्यानंतर हा सरळ वरती जो डाटा आहे तो UDAS+ वरती सुद्धा आलेला आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ जास्त लांब नाही झाला पाहिजे. जाता जाता एवढ्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या, जेणेकरून तुम्हाला एक थोडीशी पार्श्वभूमी ही एक सरळच्या बाबतीमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. तर सर्वांनी कमेंट्स करा, सरळ म्हणजे नेमकं काय आहे. तर SARAL याचा लॉंग फॉर्म आपण कमेंट बॉक्समध्ये मेन्शन केला तरीसुद्धा खूप छान वाटेल. जाता जाता सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. आपला मराठी व्याकरणावरचा एक फास्ट MCQs टेस्ट सिरीज आज मिळणार आहे, तीसुद्धा आपण सर्वांनी पाहायचं आहे. सर्वांचं या ठिकाणी मनापासून पुन्हा एकदा परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. आत्मविश्वासाने पेपरला सामोरे जा. धन्यवाद.